नमस्कार. सर्व काही मराठी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या विषय सादरीकरणात आपण सह्याद्रीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि अजिंक्य रक्षकाबद्दल जाणून घेणार आहोत. जुन्नरच्या कुशीत वसलेला तब्बल 3340 फूट उंचीवरचा हा बेसॉल्ट पर्वताचा किल्ला नुसती एक दगडी वास्तू नाही बरं का. हे आहे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. चला तर मग या ऐतिहासिक शिखराचा वेध घेऊया. आजचा आपला हा माहितीपूर्ण प्रवास कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करूया किल्ल्याच्या पायापासून, मग पाहूया त्याची अभेद्य चढाई आणि संरक्षण व्यवस्था, त्यानंतर जाऊया किल्ल्याच्या पवित्र शिखरावर आणि शेवटी आजच्या काळात हा ट्रेक कसा करायचा तेही आपण पाहणार आहोत. चला तर पहिल्या भागाकडे वळूया. पाया, 2 सहस्त्रकांचा इतिहास. आता बघा, शिवनेरी मराठ्यांचं मुख्य ठाणे बनण्यापूर्वीपासूनच एक खूप महत्त्वाचे भौगोलिक आणि व्यापारी केंद्र होता. याचा इतिहास खरोखरच खूप जुना आहे. पहिल्या शतकात सातवाहन काळात इथे बौद्ध लेणी कोरली गेली. त्यानंतर 11व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी याला शिवनेरी हे नाव दिलं. 15व्या शतकात बहमनी आणि अहमदनगरच्या सुलतानांनी यावर राज्य केलं. पण खऱ्या अर्थाने या किल्ल्याला महत्त्व आलं ते 1595 मध्ये, जेव्हा शिवनेरीची जहागिरी मालोजीराजे भोसले यांना मिळाली. पुढे शहाजीराजांनी याच किल्ल्याची अत्यंत धोरणात्मक निवड केली, आपल्या कुटुंबासाठी एक अतिशय सुरक्षित आश्रयस्थान म्हणून. ह्या किल्ल्याची ताकद किती अफाट होती याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. 1673 मध्ये इंग्रज प्रवासी फ्रेझरने चक्क लिहून ठेवले की हा किल्ला अजिंक्य आहे आणि इथे 1000 कुटुंबांना सलग 7 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा आहे. विचार करा, अंबरखाण्यासारख्या भव्य कोठारामुळे आणि पाणी पुरवठ्यामुळे कोणताही वेढा पडला तरी हा किल्ला अभेद्यच राहायचा. म्हणूनच हे एक सर्वोच्च सुरक्षित आश्रयस्थान. आता आपला पुढचा भाग, चढाई आणि संरक्षण. अजिंक्य 7 दरवाजे. शिवनेरीची नैसर्गिक रचनाच मुळात अशी आहे की चारही बाजूनी 100 फुटांहून अधिक उंच आणि ताशेव काड्या आहेत, आणि त्यात भर घातली ती इथल्या सखोल संरक्षण प्रणालीने, ज्याला आपण डिफेन्स इन डेप्थ म्हणतो. महादरवाजापासून सुरुवात करून शिपाई दरवाजा, स्त्रियांच्या पालख्यांसाठी असलेला मेणा दरवाजा आणि अत्यंत सुरक्षित असा कुलूप दरवाजा, असे एकापाठोपाठ एक 7 भक्कम दरवाजे इथे आहेत. वर चढताना कोणत्याही आक्रमक सैन्याची अक्षरशः दमछाक व्हावी आणि त्यांनी वाटेतच गारद व्हावं अशीच ही भक्कम आणि चक्रव्यूहासारखी रचना आहे. इथे खूपच रंजक विरोधाभास पाहायला मिळतो. प्राचीन काळी सातवाहनांच्या काळात हा किल्ला नाणेघाटातून जाणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवणारा केवळ एक टेहळणी बुरुज होता. पण 17व्या शतकात मात्र याचं रूप पूर्णपणे बदललं. व्यापाराच्या रक्षणावरून हा किल्ला थेट हिंदवी स्वराज्याच्या भावी राजाचे रक्षण करणारे एक अतिशय सुरक्षित मध्ययुगीन लष्करी आश्रयस्थान बनला. केवढा हा मोठा आणि ऐतिहासिक बदल, नाही का? आता आपण पोचलो आहोत किल्ल्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, मुकुटमणी, पवित्र शिखर. आता हे तर तुम्हाला माहीतच असेल की कोणत्याही किल्ल्याचा जीव तिथे उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून असतो. माथ्यावर पोचल्यावर कडक लष्करी रचनेची जागा एका शांत निवासी वातावरणाने घेतली जाते. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बदामी तलाव हा पाण्याचा मुख्य साठा आहे. आणि विशेष म्हणजे इथे वर्षभर निरंतर वाहणारे गंगा जमुना हे पाण्याचे झरे आहेत. याच अचंबित करणाऱ्या जलव्यवस्थापनामुळे प्रदीर्घ काळ वेढा पडूनही शिवनेरी तग धरू शकत होता. आता या ठिकाणच्या अत्यंत पवित्र वारशाबद्दल बोलूया. शिवनेरीच्या सांस्कृतिक आणि भावनिक वारशाचे मुख्य केंद्र म्हणजे पाषाणात कोरलेले हे शिवाई देवीचे मंदिर. राजमाता जिजाबाईंनी याच स्थानिक देवीची मनोभावे प्रार्थना केली होती. आणि हो, याच देवीच्या नावावरून या भूमीशी नाळ कायम जोडलेली राहावी म्हणून भावी राजाचे शिवाजी असे नामकरण करण्यात आले. आणि मग आपण येतो शिवकुंजच्या पुढे असलेल्या जन्मस्थान नावाच्या या दुमजली दगडी वास्तूकडे. मित्रांनो, हीच ती पवित्र जागा आहे जिथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आतमध्ये राजमाता जिजाबाई आणि बाल शिवाजी यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आणि एक पाळणा ठेवलेला आहे. या वास्तूकडे नुसती एक इमारत म्हणून पाहता येणारच नाही, हे तर एका महान क्रांतीचे जन्मस्थान आहे. शिवनेरी किल्ल्याने केवळ महाराजांचे रक्षणच केले नाही, तर त्यांच्या मनात एका मोठ्या स्वप्नाची बीजे रोवण्याचे महत्त्वाचे काम केले. शिवनेरीच्या या सुरक्षित भौगोलिक रचनेने आणि भक्कम भिंतींनी बाल शिवाजींना तो भक्कम पाया दिला, ज्यामुळे त्यांच्यात स्वशासनाची म्हणजेच हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजली.
एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न पाहण्यासाठी हवी असलेली सुरक्षितता या गडानेच त्यांना दिली. चला, आता वळूया आपल्या शेवटच्या भागाकडे, आधुनिक ट्रेक, सह्याद्रीच्या रक्षकाची सफर. हा जाज्वल्य इतिहास जर तुम्हाला स्वतः अनुभवायचा असेल तर आजचा शिवनेरी ट्रेक अतिशय सोयीचा आहे. पुण्यापासून हे अंतर फक्त 90 किलोमीटर आहे. साधारण 400 सुस्थितीत असलेल्या दगडी पायऱ्या चढून गेल्यावर सह्याद्रीचे विस्तीर्ण आणि विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं. हिवाळा आणि पावसाळा हे या ट्रेकसाठी सर्वोत्तम ऋतू आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत इथे विनामूल्य प्रवेश मिळतो. निसर्ग आणि इतिहासाचा संगम असलेलं हे एक जिवंत संग्रहालयच आहे, हे नक्की. तर मित्रांनो, या सादरीकरणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 17व्या शतकातील हे आश्रयस्थान आणि तिथला वारसा आजच्या महाराष्ट्राची, आपल्या अभिमानाची आणि अस्मितेची ओळख कशी घडवतो? शिवनेरी हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही, तर तो प्रबळ इच्छाशक्तीचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा अखंड वाहणारा झरा आहे. यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सादरीकरणात. तर मित्रांनो, या सादरीकरणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 17व्या शतकातील हे आश्रयस्थान आणि तिथला वारसा आजच्या महाराष्ट्राची, आपल्या अभिमानाची आणि अस्मितेची ओळख कशी घडवतो? शिवनेरी हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही, तर तो प्रबळ इच्छाशक्तीचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा अखंड वाहणारा झरा आहे. यावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सादरीकरणात.